वैतरणा डॅमच्या परिसरामध्ये मी आता पोहोचलो आहे। हा जो तुम्ही परिसर बघताय हा वैतरणा डॅमचा आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता जे मोठे मोठे डोंगर आहेत हा पश्चिम घाट आहे। मित्र या पश्चिम घाटामध्ये पावसाळ्यामध्ये 15 जूनपर्यंत 15 मे पासून प्रचंड मोठ्या प्रमाणात काजवे जे आहेत ते प्रजननासाठी आलेले असतात आणि ते एखाद्या झाडावरची जर बसले तर त्यांचा जर प्रकाश पाहिला आपण लाइटिंग लावल्यासारखं लख्ख प्रकाश एखाद्या झाडावरती होतो आणि या भागामध्ये ती जैवविविधता जी आहे ती अजूनही टिकून आहे। तर त्याचाच आनंद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे। मित्र लहानपणी मी पाहायचो ज्यावेळेस पावसाचं वातावरण तयार व्हायचं आणि 15 मे पासून पुढे जे वातावरण व्हायचं त्यावेळेस आपल्या गावाकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात काजवे जे आहेत ते चमकताना दिसत आहेत। परंतु हल्ली अतिशय विषारी केमिकलचा गोष्टींचा वापरामुळे ते जे काजवे आहेत ते आता सध्या दिसत नाही आणि आपण या ठिकाणी काजवे पाहण्यासाठी जरी आलो तरी आपण या ठिकाणी लाईटचा वापर जो आहे तो मोठे हॅलोजन असतील किंवा इतर लाईटचा वापर जो आहे तो कमी केला पाहिजे, जेणेकरून या प्रकाशामध्ये नर असतो याचा काजव्याचा तो त्याच्या मादीला आकर्षित करण्यासाठी लाईट जे आहे ते तयार करत असतो आणि या काळामध्ये ते अंडी जे आहे ते घालण्याचं काम करत असतात। मित्र त्यांना जर आपण या निसर्गात येऊन जर डिस्टर्ब केलं तर कुठलाच अर्थ होत नाही। तुम्ही आनंद घ्या परंतु कुठल्याही वातावरणातला निसर्गाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या। आपण आपल्या गावाकडे किंवा इतर परिसरामध्ये त्या काजव्यांना जे वातावरण पाहिजे ते नष्ट केलं, त्यामुळे आज आपल्याला दूरवरती येऊन हे काजवे पाहण्याची वेळ आलेली आहे। तर मित्र तुम्ही बघू शकता सुंदर असा सनसेट जो आहे या ठिकाणी झालेला आहे आणि पूर्णपणे परिसरामध्ये हिरवाई जी आहे ती पसरलेली आहे आणि आज मी जे बसलेलो आहे वैतरणा डॅमच्या जो बॅकवॉटर आहे साईडला आलेला त्या पाण्याच्या साईडला बसलेलो आहे। या ठिकाणी अतिशय मंद वारा जो आहे तो चालू आहे आणि हळूच या पाण्यावरच्या लाटा ज्या आहेत त्या आपल्याला दिसत आहे आणि वरती सुद्धा पाहू शकतो हे ढग जे आहेत हे क्लाउड फॉर्मेशन आता सुरू झालेलं आहे आणि पावसाची जी चाहूल आहे ती लागलेली आहे। लवकरच आज 2-4 दिवसामध्ये पाऊस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये चालू होणार आहे। तर ही एक शेतकऱ्यांना आणि सर्व जे उष्णतेने त्रासलेले नागरिक आहेत त्यांना दिलासा देणारी बातमी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला ऐकायला पण येते आणि खरंच पावसाळा सुरू झाल्यावरती मन असं एकदम हलगर्ज होऊन जातं आणि ज्याप्रमाणे हिरवळ पसरते वातावरणामध्ये परिसरामध्ये त्या पद्धतीने आपल्या जीवनात सुद्धा हिरवळ येते आणि आनंद आपल्याला प्रचंड वाढलेला असतो। कारण ह्या निसर्गातला जो प्रत्येक घटक आहे तो ह्या उन्हाळ्यामध्ये सुप्त अवस्थेत गेलेला असतो आणि पावसाळ्यामध्ये तो त्याला मिळणाऱ्या वातावरणामुळे तो प्रफुल्लित होतो आणि तो ह्या वातावरणामध्ये पूर्णपणे सेट होतो आणि पुढचे जे काही काळ जो आहे तो सगळ्याच नागरिकांसाठी आनंददायी असतो। तर मित्र आज रात्रीमध्ये आपल्याला काजवे दिसणार आहेत ते आपण पाहूया आणि तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला यहाँ पर दोस्तों बहुत ही अच्छा काजवा जो है वो देखने को मिल रहा है। ये फायर फेस्टिवल सुना था, सच में ये फायर फेस्टिवल्स हो रहा है अभी। गुड मॉर्निंग मित्र हो, रात्री या ठिकाणी टेंट लावला होता आणि या परिसरामध्ये पूर्ण काजवे जे आहेत ते पाहिले। आता मी एक्झॅक्ट उभा आहे इगतपुरी घोटी रोड जो आहे त्र्यंबकेश्वर पासून येणारा त्या रस्त्याने पुढे पैण्याच्या विरान अशा ठिकाणी आम्ही रात्री टेंट लावला होता। माझ्यासोबत वैभव सर आहेत आणि आम्ही बाईक पार्क करून आणि रात्री टेंट लावला। रात्री या झाडांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात काजवे जे आहेत ते आम्हाला पाहण्याचा हा योग जो आहे तो आला। मित्र आज तुम्ही माझ्या मागे बघू शकता अतिशय दाट ढग जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर पावसाचंही चाहूल आपल्याला दिसते। तर अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। बघूया आपण आता आणखीन पुढे काय होते। चला